मनोहर जोशी यांच्या निधनासोबतच आणखी एक दुःखद बातमी समोर येते, ती म्हणजे कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे। वयाच्या 59व्या वर्षी पाटणींनी अखेरचा श्वास घेतलाय। भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ते आजारी होते। त्यांच्यावरती मुंबईमध्ये उपचार सुरू होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात दुःख व्यक्त केलंय, पाहूयात। गेली 4 वर्ष सातत्याने कॅन्सर सारख्या रोगाशी लढत होते, पण शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही, आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही। शेवटपर्यंत पटणीजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली। अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पटणीजींचं होतं। असं पार्थिव जे आहे ते अकोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम इथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे करण्यात येतील। आता कुटुंबियांची मी भेट घेतलेली आहे आणि आता पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो।